हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चं प्रॅक्टिस सेट नंबर 53। ठीक आहे, याच्या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट मी घेतलेले आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता। ठीक आहे, बघा काय क्वेश्चन आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन। आपल्याला काही एक्सप्रेशन दिले आणि त्याला काय सांगितलं फॅक्टराइज करायला। बघा फर्स्ट वाला काय p² - q²। आता हे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये दिसत आहे, बघा कोणता फॉर्म्युला होता आपला असा a² - b² वाला आहे। सेम a² मीन्स p² आणि b² मीन्स q² इज इक्वल्स टू काय होता फॉर्म्युला a + b सेकंड ब्रॅकेटमध्ये a - b हा होता। ठीक आहे, तोच इथं काय करायचं आपल्याला अप्लाय करायचा आहे। काय p² - q²। ठीक आहे, काय मग p + q आणि p - q हे झालं आपलं त्याचे फॅक्टर। ठीक आहे, अशाच पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। बघा सेकंड नंबरचं काय आहे 4x² - 25y²। बघा या फॉर्ममध्ये आहे का हे, यस आहे। 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा आहे आणि 25 5चा स्क्वेअर आहे। मग आपण लिहू शकतो याला, बघा असं लिहू शकते का मी 2x² 2चा स्क्वेअर काय असतो 4 आणि xचा स्क्वेअर x² आहे ॲज इट इज मायनस 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा म्हणजे 5y²। सेम हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे a² - b² आहे, म्हणजेच कोणता येईल a + b म्हणजे 2x + 5y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल a - b म्हणजेच 2x - 5y। ठीक आहे, बघा थर्ड नंबरचं काय y² - 4 आहे का हे a² - b²च्या फॉर्ममध्ये, यस आहे y² आणि 4ला कसं लिहू शकतो आपण 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा आहे म्हणजे 2² लिहू शकते मी। फॉर्म्युला काय असतो a² - b²चा a + b a - b। ठीक आहे, तोच अप्लाय करू काय y² - 2² आहे काय मग a + b आणि a - b आहे फॉर्म्युला काय मग y + 2 सेकंड ब्रॅकेटमध्ये y - 2। ठीक आहे, बघा 4 नंबर काय आहे p² - 1/25। तर हे p² तर आहे आपल्याजवळ 1/25ला कसं लिहू शकते मी 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा आणि 1 कशाचा स्क्वेअर आहे 1चा म्हणजे असं लिहू शकते का मी 1/5 आला। आता या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये a² - b²। ठीक आहे, तर कसं लिहायचं मग a + b म्हणजे a + b म्हणजे p + 1/5 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये p - 1/5 हे झालं आपलं आन्सर। ठीक आहे, बघा 5 नंबरचं काय 9x² - 1/16y²। ठीक आहे, आपण याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो। 9 कशाचा स्क्वेअर असते 3चा म्हणजे इथं 3x होल स्क्वेअर लिहू शकते आणि 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा। बघा मी असं लिहू शकते का 3x होल स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर काय असतो 9 आणि xचा स्क्वेअर x²। ठीक आहे, 1/16ला कसं लिहू शकते मी 1/4 आणि हा y होल स्क्वेअर। ठीक आहे, 1चा स्क्वेअर काय असतो 1 आणि 4चा स्क्वेअर 16 yचा स्क्वेअर y²। चला a² - b²च्या फॉर्ममध्ये आलं, मग काय असते a + b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a - b हा 4 आहे सॉरी। ठीक आहे, हे झालं आन्सर। 6 नंबर बघा x² - 1/x²। ठीक आहे, बघा कसं x² - 1/x होल स्क्वेअर। जर आपण 1चा स्क्वेअरही केला तर तो काय राहत असते 1 ॲज इट इज येते। ठीक आहे, पण असं लिहू शकते मी काय आलं आपलं a² - b²च्या फॉर्ममध्ये आलं काय येईल मग काय असते फॉर्म्युला a + b मीन्स x + 1/x आणि a - b म्हणजे x - 1/x। ठीक आहे, बघा 7 नंबरचं काय आहे a²b - ab। त्याला फॅक्टराइज करू शकतो का आपण, आता इथं a² - b²चा फॉर्म्युला लागतो का नाही लागत। अजून दुसऱ्या पद्धतीने कोणतं करू शकतो म्हणजे याला आपल्याला स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये आणायचं आहे। हे बघा इथं पण ab आहे इथं पण ab आहे, ab कॉमन काढू शकते का मी, बघा ab जर कॉमन काढला इथं काय राहील इथं a² आहे म्हणजे a k राहील आणि b एकच आहे म्हणजे b बाहेर आला इथं b नाही b राहील का नाही मायनस ab इथं कॉमन घेतले म्हणजे इथे काय राहील 1। हे झालं आपलं आन्सर। फॅक्टराइज करायचं आहे ना, हे झालं त्याचे फॅक्टर। ठीक आहे, 8 नंबर बघा काय दिलं आहे 4x² - 6x²। आता याच्यामध्ये पण आपण a² - b²चा फॉर्म्युला लावू शकतो का
नाही, म्हणजे कॉमन निघू शकते दोन्ही टर्ममधलं ते काढून घ्यायचं. इथं 4 आहे, इथं 6 आहे. 4 आणि 6मधलं काही निघू शकते का? 2 निघू शकते. ठीक आहे, 2च्या टेबलमध्ये 4 पण येतो आणि 2च्या टेबलमध्ये 6 पण येतो. म्हणजे 2 जर मी कॉमन काढला आणि इथं पण x आहे, इथं पण x आहे, इथं पण x स्क्वेअर आहे, इथं पण x स्क्वेअर आहे, म्हणजे x स्क्वेअर कॉमन काढू. आतमध्ये काय राहील? इथं 2 टू जा 4, 2y मायनस आणि 2 3 जा 6, 2y मायनस 3. हे झालं आन्सर. ठीक आहे, बघा 9 नंबर काय? 1/2 y स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर. ठीक आहे, आता 1/2 कॉमन काढू शकतो का? काढू शकतो, कारण इथं पण 8 आहे. जर आपण हे 8ला 16 केला, 16 जर केलं आणि डिवाइड बाय 2 केलं तर आन्सर काय असते? 8च असते. म्हणजे जर बघा 1/2 जर मी कॉमन काढलं तर आतमध्ये करायचे y स्क्वेअर मायनस 16z स्क्वेअर. का बरं 16z? जर ह्या 2नी मी परत आतमध्ये हे केलं तर इथं काय होऊन जाते? परत 8 होऊन जाते ॲज इट इज. ठीक आहे, बघा मग काय येईल? 1/2 हा कोणता? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का? यस, काय येईल? वाय स्क्वेअर मायनस 16 कशाचा स्क्वेअर आहे? 4चा, 4z स्क्वेअर. आलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. म्हणजेच काय येईल याचा आन्सर? y प्लस 4z सेकंड ब्रॅकेटमध्ये y मायनस 4z. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, तर 10 नंबर बघा काय दिलेलं आहे? 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर. आता याच्यामध्ये काही निघू शकते का? 2 कॉमन निघू शकते. ठीक आहे, आतमध्ये काय राहील? इथं 2 बाहेर आला तर x स्क्वेअर मायनस 2 4 जा 8 म्हणजेच 4y स्क्वेअर. आता बघा हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण. ठीक आहे, 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2चा आहे, म्हणजेच 2 इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 2y होल स्क्वेअर. बघा 2चा स्क्वेअर काय? 4 आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर. ठीक आहे, समजत आहे? 2. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आलं. काय असते फॉर्म्युला आपला? ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 53 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.